नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासंदर्भात ओटकर धुळेकर महारॅलीचे करण्यात आले धुळ्यात आयोजन। करणी सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आनंद सिंग ढोके यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला। यावेळी झालेल्या सभेत बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून लहान सहान व्यापारी देखील बुडालेले आहेत। राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचे भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते आणि भाजपच्या बलात्कारी खासदार आज मोकाट फिरतोय। ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी इंडिया आघाडीला विजय करणे गरजेचे आहे। त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील या लेखीला मतदान करून विजय करावे असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज धुळ्यात केले। दरम्यान यावेळी फॉर्म भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या रॅलीत सहभागी झाले होते। शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती, हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते। अत्यंत उत्साह होता, एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे। ते खाली म्हणजे आमचाच होईल। एकंदरीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय सांगा? ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे। पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भात त्याबरोबर नांदेडचे झाली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून धुळे शहरात आज सकाळी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस महानगरपालिका तसेच इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था संघटनांमार्फत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या रॅलीत जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, मनपा अतिरिक्त उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे, गणेश मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, उपनिबंधक सहकार मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या महारॅलीत सहभागी झाले होते। नमस्कार। आपला 02 धुळे लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 2024ची 20 मेला होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, मतदानाचा टक्का वाढावा याचाच एक भाग म्हणून स्वीप जो कार्यक्रम आहे मतदान जनजागृतीचा, मतदार जनजागृतीचा, तर त्याच्यामध्ये हा कार्यक्रम आज घेण्यात आला। जिल्हा परिषद धुळे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वीपचा कार्यक्रम राबविण्यात आला। याच्यामध्ये एक मानवी साखळी वोटकर धुळेकर ही एक कन्सेप्ट या निमित्ताने राबवण्यात आली। फाशी पूल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिद्धेश्वर गणेश मंदिर आणि साक्री रोड या चारही ठिकाणून वेगवेगळ्या विभागाच्या टीम एकत्र आल्या आणि त्यांनी पदयात्रा काढून गरुड मैदान इथे हा कार्यक्रम संपन्न झाला। याच्यामध्ये मतदान करण्यासाठीची शपथ, त्यानंतर पथनाट्य, नवमतदार जे आहेत आपल्या धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 17,000 नवीन मतदारांची नोंदणी झालेली आणि हे सगळे मतदार आपल्या मतदानाच्या प्रवाहामध्ये यावे आणि सगळ्या मतदारांनी याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आपलं मतदानाचा टक्का वाढवावा याच्यासाठी हा कार्यक्रम झाला। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या प्रसंगी आवाहन केलं सर्व धुळेकरांना की 100% मतदान आपण करावं। घरातून बाहेर पडून प्रत्येकाने 20 मेला सोमवारी 20 मे 2024ला मतदान करावं
आणि यापुढेही या कार्यक्रमानंतर पण स्वीपचे मतदान होईपर्यंत कार्यक्रम राबवले जातील। या कार्यक्रमांचा लाभ सगळ्या धुळेकरांनी घ्यावा आणि मॅक्झिमम धुळेकरांनी मतदान करावं असा संदेश याच्यातून कार्यक्रमातून देण्यात आला। सो वोट कर धुळेकर। धुळे लोकसभा मतदारसंघातून करणी सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आनंदसिंग ढोके यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान याप्रसंगी त्यांच्या समेत प्रवीण ढोके, शकर पगार, कमलेश पगार, नंदराज सुरवंशी, महिला अध्यक्षा अनिताताई गेरासे, करणी सेना युवा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र जयदीप जाधव, वकील राजपूत हे उपस्थित होते। दरम्यान याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंदसिंग ढोके यांनी आपली भूमिका मांडली। धुळे लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांच्या अनेक समस्याही आहेत, ज्या आतापर्यंत विद्यमान खासदारांनी 10 वर्षात सोडविण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही। रेल्वे, पाणी, रस्ते इत्यादी प्रश्नावर लोकांना ठेवले। प्रत्यक्षात विकास कामे विद्यमान खासदारांच्या माध्यमातून पूर्ण झालेले दिसत नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार संसदेत कधीही बोलले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझी उमेदवारी आहे। शेतकरी वर्गाने त्याचप्रमाणे या संघटनेसह इतर अनेक संघटनांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केलेला असून प्रचारासाठी सर्वांचं सहकार्य लाभत आहे। शेतकऱ्यांवर निर्यातबंदीसारखे निर्णय लादले जात असून बळीराजासाठी राजकीय पक्ष कामे करताना दिसत नाही। शेखर पगार यांनी देखील याप्रसंगी बोलताना विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या उमेदवारीवर टीका केली। या दोन्ही उमेदवारांच्या मतदारसंघात फारसा संपर्क नाही, त्यामुळे स्थानिक उमेदवार आनंदसिंग ढोके यांच्या पाठीशी शेतकरी वर्ग ठामपणे उभा असून त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। त्या करणी सेनेचा माध्यमातून, कारण मी करणी सेनेचे उपाध्यक्ष आहे, माध्यमातून करणी सेनेचा आणि इतर सामाजिक संस्था आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण परिपूर्ण आहे। आणि काळ तुम्हाला दाखव की या मतदारसंघामध्ये बदल गोष्टीला केराची टोपली दाखवली जाते। जरांगे पाटील साहेबांनी पण मराठा समाजासाठी मोठं आंदोलन केलं। त्यांनी कुठल्याही समाजाला या ठिकाणी वेठीस धरलं नाही। कुठल्या समाजाचं आंदोलन काढून घ्यावं, आरक्षण काढून घ्यावं असं कधी केलं नाही। तरी देखील जरांगे पाटलांचं सुद्धा आंदोलन या ठिकाणी मोडीत घालण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं। त्यालाही आम्ही श्री करणी सेनेने सपोर्ट केला होता आणि म्हणून आम्ही शेखरदादा पगारांच्या माध्यमातून 100% जरांगे पाटलांशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा सपोर्ट मिळवत होता। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।